हिवाळा सुरू झाला की बाजारात ओली हळद लगेच यायला सुरुवात होते आणि या ओल्या हळदीचे लोणचे म्हणजेच आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते आणि तसेच आपल्या आरोग्यासाठी देखील चांगले असते। तर मी आज तुम्हाला या ओल्या हळदीचे लोणचे हे घरगुती मसाला वापरून कसे बनवायचे याचा संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरी बागुल माधुरीज किचनमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। येथे हळदीचे लोणचे बनवण्यासाठी आपण येथे पाव किलो ही हळद घेतलेली आहे। तर ही ओली हळद आहे आणि तुम्ही जर म्हणत असाल की आंबे हळद, तर ती आंबे हळद ही वेगळी असते आणि ही ओली हळद ही जी असते ती वेगळी असते। ही आपली जी रेग्युलर खाण्यातली हळद असते, तर हिचे जे हळकुंड बनवले जातात तर ती ही हळद आहे। आणि जी आंबे हळद असते ती अशी ही अद्रक सारखी दिसते, तर एकदम व्हाईट असते आणि आतून थोडी पिवळी दिसते, तर त्याला आंबे हळद असे म्हणतात। आणि ही जी आहे ही आपली खाण्यातली रेग्युलर हळद आहे। तर याचे आपण आज लोणचे बनवणार आहोत। तर सगळ्यात आधी ही मी पाव किलो हळद घेतलेली आहे आणि आता आपण ती 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। तर मी येथे ही जी हळद आहे ती व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तेथे मी ही सर्व हळद जी आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। बघा, हे खूप घाण अशी याची निघालेली आहे आणि जे बारीक हळदीचे जे कंद होते ते सुद्धा मी काढून घेतलेले आहे, म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा ही याची साल काढतो तेव्हा ते आपल्याला सोयीचे पडेल। म्हणून मी याचे जे बारीक बारीक हे जे कंद होते ते सर्व काढून टाकलेले आहेत आणि आपल्याला साल काढायला सोपे जाईल। तर आता याचे आपण साल काढून घेणार आहोत आणि साल काढताना आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण आपण साल काढत असताना हात आपले पिवळे होऊ शकतात, म्हणून तुम्ही ग्लोव्ज देखील वापरू शकतात। परंतु जर आपण व्यवस्थित काळजी घेऊन जर हळदीची जी आपण साल असते ती जर व्यवस्थित काढली तर ते हातसुद्धा आपण पिवळे होण्यापासून वाचवू शकतो। म्हणून आता आपण याची ही साल काढून घेणार आहोत। जो काही जर खराब भाग असेल तर तो आपण या पिलरनेच पील करून घ्यायचा आहे। तर येथे ही सर्व जी हळदीची साल आहे ती काढून घेतलेली आहे। आता या हळदीच्या लोणच्यामध्ये आपण थोड्या या मिरच्या सुद्धा कापून टाकणार आहोत। तर या मिरच्या मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आहेत आणि पुसून घेतलेल्या आहेत। आता त्या बारीक कापून घ्यायच्या आहेत। आपल्याला बिया काढून उभ्या आपल्याला कापायच्या आहेत। तर मी तुम्हाला इथे कापून दाखवते। तर मिरची कापताना आपल्याला या अशा उभ्या कापायच्या आहेत आणि त्याच्या आधी 2 भाग करायचे, नंतर या मध्यभागी कापून याचे 4 भाग करून यातील या सर्व बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि या सर्व मिरच्या अशा या उभ्या कापून घ्यायच्या आहेत। तर येथे आता मी या ज्या सर्व मिरच्या आहेत त्या बिया काढून घेतलेल्या आहेत। आता आपण जी हळकुंड आहे ते येथे आता आपण किसणीने किसून घेणार आहोत। तर येथे आपल्याला या पद्धतीने ही सर्व जी हळद आहे ती किसून घ्यायची आहे। येथे आपण ही पूर्णपणे हळद किसून घेतलेली आहे आणि या ज्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या होत्या उभ्या, त्या सुद्धा या हळदमध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि या सर्व मिरच्या आहेत त्या आपल्याला इथे पूर्णपणे मिक्स करून घ्यायच्या आहेत। तर यात मी अजून काहीही मसाले टाकलेले नाहीत, फक्त हळदीचा किस आणि मिरची ही आपल्याला मिक्स करून ठेवायची आहे। तर येथे आता लोणच्याचा जो मसाला आहे तो मी घरीच बनवणार आहे। तर बरेच जण लोणच्याचा मसाला हा विकत आणून डायरेक्ट हळदीत टाकतात, तर मी इथे हा घरगुती मसाला कसा वापरायचा, वापरून कसे हे लोणचे बनवायचे हे सांगणार आहे। तर येथे मी या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि यातील या सर्व बिया जेवढ्या शक्य होतील तेवढ्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि या आता मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। आता इथे लोणच्याचा मसाला बनवण्यासाठी गॅसवर मी तेल ठेवले आणि कढईत 4 चमचा म्हणजेच 4 डवल्या मी इथे तेल टाकलेले आहे आणि आता हे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचे आहे। तर अगदी धूर निघेपर्यंत हे तेल गरम झालेले आहे आणि गॅस बंद केलेला आहे। आता हे जे तेल आहे ते आपल्याला थोडेसे कोमट करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला सर्व मसाले यात टाकायचे आहेत।
आता बरेच जण हे हळदीचे लोणचे बनवण्यासाठी रेडीमेड मसाला आणतात, परंतु हा मसाला घरच्या घरी कसा बनवायचा हे देखील मी सांगत आहे. तर येथे आपण ही जी लाल मिरची बारीक करून घेतलेली होती मिक्सरमध्ये, तर मी येथे ही 2 चमचा ही लाल मिरची पावडर घेतलेली आहे. तसेच अर्धा टीस्पून येथे हिंग घेतलेला आहे, 1 टीस्पून मेथीची पूड घेतलेली आहे, 2 चमचे मी येथे सैंधव मीठ घेतलेले आहे. तुम्ही याऐवजी साधे मीठ देखील वापरू शकतात. तसेच येथे 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे. बडीशेप ही जाड बारीक करून घेतलेली आहे, पावडर केलेली आहे. तसेच येथे राई म्हणजेच मोहरीची डाळ घेतलेली आहे, ती सुद्धा मी मिक्सरमध्ये थोडीशी फिरवून घेतलेली आहे. ती जास्त बारीक करायची नाही, फक्त 1 ते 2 वेळा आपल्याला फिरवायची आहे. तर अशा पद्धतीने आपण हा लोणच्याचा जो मसाला आहे तो घेतलेला आहे आणि हे प्रमाण अगदी योग्य आहे. तुम्ही सुद्धा यानुसार हे प्रमाण घेतले तर तुमचे सुद्धा लोणचे हे खूपच छान आणि चवदार बनणार आहे. तर आता येथे जे आपण तेल गरम केलेले होते तर ते थोडेसे नॉर्मल टेम्परेचर म्हणजेच ते आपण जेव्हा त्याचा धूर निघत होता तर तो कमी झालेला आहे आणि 5 ते 10 मिनिटांनी आपण आता या गरम तेलातच ही जी बडीशेपची पावडर आहे ती येथे टाकून घेणार आहोत. बघा, आपले तेल हे नॉर्मल टेम्परेचरमध्ये झालेले आहे. म्हणजे जर आपले तेल कडक असते तर ही जी बडीशेप आहे ती तेलात एकदम फसफस झाली असती. तसेच येथे जी मेथीची पूड घेतलेली आहे ती येथे आपण टाकून घेणार आहोत. त्यानंतर हिंग घेतलेला आहे तो सुद्धा यात टाकून घेतलेला आहे. तर हे जे आहे ते सर्व साहित्य आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचे आहे. तर हे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे आहे आणि मग त्यानंतर आपल्याला इथे ही जी मोहरीची डाळ आहे ते इथे सर्व टाकून घ्यायचे आहे. नंतर हे जे लाल तिखट घेतलेले आहे ते सुद्धा आपण यात टाकून घेतलेले आहे. तर येथे आपण हा जो लोणच्याचा मसाला आहे हा पूर्णपणे बनवून घेतलेला आहे. आता जे हे जे तेल आहे ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे. कढई ही थोडीशी मला गरम लागत आहे, तर ही पूर्ण थंड होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे आणि त्यानंतरच आपण जी हळद जी किसून घेतलेली आहे आणि त्यात जी मिरची टाकलेली आहे तरच आपण तेल थंड झाल्यानंतर आपण यात टाकायचे आहे. तर आपण तेल थंड होण्यासाठी 5 ते 10 मिनिटे वाट बघणार आहोत. आता आपले हे जे तेल आहे ते पूर्णपणे थंड झालेले आहे. आता आपण ही जी हळद आणि मिरची आहे ती यात टाकून घेणार आहोत. आता हे पूर्णपणे आपण यात मिक्स करून घेणार आहोत. आता यात आपण हे जे चवीनुसार मीठ घेतलेले आहे ते सुद्धा यात सर्व टाकून घ्यायचे आहे. आता यातच आपण हा जो 4 चमचे मी येथे म्हणजे 2 लिंबूंचा रस घेतलेला आहे तर तो सुद्धा यात सर्व टाकून घेणार आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे. आणि येथे आपले हे हळदीचे जे लोणचे आहे ते तयार झालेले आहे. तर येथे आपल्या लोणच्याला बघा खूप सुरेख असा हा कलर आलेला आहे आणि आपले इथे हळदीचे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे हे ओल्या हळदीचे लोणचे तयार झालेले आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा. तर हे जे लोणचे आहे ते आपल्याला काचेच्या बरणीत भरून ठेवायचे आहे आणि हे जे लोणचे आहे तर हे लगेच मुरवते. आपण लगेच खायला घेतले तरीसुद्धा चालते आणि हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे आहे. 2 ते 3 दिवस हे वरती टिकते आणि त्यानंतर हे वर्षभर टिकण्यासाठी आपल्याला फ्रीजमध्ये
काचेच्या बरणीत ठेवून द्यायचे आहे। तर अशा पद्धतीने हे जे लोणचे आहे ते आपण बरणीत भरून घेत आहोत। आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा। आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजेच जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ अपलोड करत राहील ते सगळ्यात आधी तुम्हाला दिसत जातील। आणि रेसिपी शेअर करायला सुद्धा विसरू नका। तर भेटूयात आता पुन्हा आपण नेक्स्ट व्हिडिओसोबत। धन्यवाद।